न्यूक्लियस बजेट योजना. मित्रांनो, आदिवासी समाजाचा सातत्यानं मागास सामाजिक आणि आर्थिक इंडिकेटर्सचा अभ्यास लक्षात घेता भारतात खास आदिवासींच्या विकासासाठी स्पेशल, फोकस्ड आणि स्वतंत्र पॉलिसी इन्स्ट्रुमेंट असण्याची गरज भासायला लागली. यातूनच ट्रायबल सबप्लॅन भागांमध्ये वर्ष 1981-82 पासून आदिवासी उद्योजक निर्माण करण्यासाठी झाली सुरू न्यूक्लियस बजेट योजना आणि ती 1986-87 पासून OTSP एरियामध्ये सुद्धा सुरू झाली. अनेक सुधारणांनंतर ती पुन्हा 2001 साली लॉन्च झाली. केंद्रवर्ती अर्थसंकल्प अर्थात न्यूक्लियस बजेट योजनेची अंमलबजावणी यंत्रणा आहे संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प. याबाबतचा शासन निर्णय आपल्याला पाहायला मिळेल आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईटवर. शासन निर्णय दिनांक 31 मे 2001. ही योजना कोणत्या प्रकारे काम करते? ज्या योजनांचा समावेश अर्थसंकल्पात नाही अशा अभिनव स्वरूपाच्या, स्थानिक महत्वाच्या, कर्जविरहित योजना तातडीनं आणि प्रभावीपणे कार्यान्वित करून गरजू आदिवासींना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश. या योजनेअंतर्गत प्रत्येक आदिवासी व्यक्तीला किंवा कुटुंबाला लाभाची आर्थिक मर्यादा असेल ₹50,000 पर्यंत, तर सामूहिक प्रकल्प किंवा कार्यक्रमांतर्गत लाभाची मर्यादा असेल ₹7.5 लाखापर्यंत. न्यूक्लियस बजेट योजनेचे पात्रता निकष कोणते? पहिलं म्हणजे लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. या योजनेचे अ, ब आणि क असे 3 गट पडतात. गट अ म्हणजे उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजना. उदाहरणार्थ वीटभट्टी, आटा चक्की, मिरची कांडप, दाल मिल यंत्र खरेदी. शेताभोवती काटेरी तार घालण्याकरता, शेतामध्ये मचाण उभारण्याकरता, ताडपत्रे घेण्याकरता अनुदान. मासळी पकडण्यासाठी जाळीसाठी अर्थसहाय्य. लाख, बोर, पळसाच्या झाडांवर प्रक्रिया करण्यासाठी अर्थसहाय्य आणि खत बियाण्यासाठी अर्थसहाय्य. गट ब म्हणजे प्रशिक्षणाच्या किंवा कौशल्य विकासाच्या योजना. उदाहरणार्थ MSCET किंवा JEE साठी प्रशिक्षण, कम्प्युटर टायपिंग, MSCIT, मोटार वाहन चालक प्रशिक्षण, शॉर्ट हँड प्रशिक्षण, DTP प्रशिक्षण. गट क म्हणजे मानव संसाधन विकासाच्या कल्याणात्मक योजना. उदाहरणार्थ आपत्कालीन परिस्थितीमध्ये अर्थसहाय्य, करिअर गायडन्स, शिबिरं, सांस्कृतिक मेळाव्यांचं आयोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आरोग्य शिबिरं यांचं आयोजन. महत्त्वाच्या विषयांवरती कार्यशाळा. आदिवासी बोलीभाषा संवर्धन. त्यातल्या अ या गटासाठी लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालचा असावा लागतो. त्यापेक्षा वेगळं म्हणजे यात लाभार्थ्यांनी सगळ्या कागदपत्रांसह योजनेच्या लाभासाठी विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक असतं. या अर्जाचा मान्यताप्राप्त नमुना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे उपलब्ध असतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला प्रकल्प कार्यालयाला व्हिजिट करावं लागेल. हा अर्ज विनामूल्य उपलब्ध असतो. त्यासाठी प्रकल्प कार्यालय कुठलीही फी आकारत नाही. बरं, यासाठी कोणती कागदपत्र जोडायची? तर अनुसूचित जमातीचा दाखला, दारिद्र्य रेषेचा दाखला आणि आवश्यक तिथं त्या योजनेनुसार इतर अनुषंगिक कागदपत्र. याबाबतची डिटेल्ड माहिती आदिवासी विकास विभागाच्या वेबसाईटवर मिळेल. या योजनेचा कालावधी कुठपर्यंत चालतो? अर्ज प्राप्त झाल्यापासून डॉक्युमेंट्स पूर्णतः परफेक्ट असतील तर 6 महिन्यांच्या आत तुमचं काम होऊ शकतं. लाभार्थी आणि संस्था अर्जांच्या छाननी अंती निश्चित करण्यासाठी 15 दिवस लागतात. निवड यादीला मान्यता घेण्यासाठी 25 दिवस, तर प्रत्यक्ष योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेच्या स्वरूपानुसार 1 ते 6 महिन्यांचा कालावधी. न्यूक्लियस बजेट योजनेमार्फतच नाशिकला कोविड काळामध्ये तात्पुरत्या स्वरूपात प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून बस व्यवस्था निर्धारित मूल्याहून कमी दरानं सुरू ठेवण्यात आली होती. तर रेमडेसिवीरचा औषध पुरवठा सुद्धा करण्यात आला होता. आता या योजनेविषयी काही तक्रार असल्यास कुठल्या ऑफिसला कॉन्टॅक्ट करायचा? संबंधित अप्पर आयुक्त आदिवासी विकास. मित्रहो, सध्या प्रकल्प कार्यालय नाशिकच्या न्यूक्लियस बजेट योजनेअंतर्गत बांबू कल्टिवेशनला प्राधान्य दिलं जातंय. राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत बांबूला आधीच ग्रीन गोल्ड म्हणून नावाजलं गेलंय. आज चीनसारख्या देशाची 50 अब्जांची अर्थव्यवस्था प्रामुख्यानं बांबू उत्पादन आणि निर्यातीवर उभी आहे. नैसर्गिक पाईपलाईन्स म्हणून बांबूचा वापर पूर्वापार ईशान्य भारतात होत आलेला आहे. आसाममध्ये पहिला बांबू इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सुरू होतोय.
तर त्रिपुरा हे भारतातलं पहिलं बांबू विलेज म्हणून घोषित झालंय. छत्तीसगड-सारखं राज्य सुद्धा बांबू वनं वाचवण्यासाठी ठोस योजना आखतंय. देशभरात रस्ता सुरक्षेकरता बीमा बांबू क्रॅश बॅरियर्स वापरली जाऊ लागली आहेत. म्हणूनच बहुगुणी बांबू शेती योगे पूरक रोजगार हमी देत आदिवासी विस्थापन प्रश्नावर ठोस कार्यवाही करण्यासाठी आदिवासी विकास विभाग कटिबद्ध आहे.